हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 14 गुणत्रय विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ चतुर्दशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 14 श्लोक क्रमांक 6. तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकं नामयं सुखसंगेन बध्नान्ति ज्ञानसंगेन चानघ. निष्पापा, या त्रिगुणांपैकी सत्वगुण हा निर्मळ, प्रकाशक आणि निर्दोषी आहे. सौख्याच्या अभिलाषेने आणि ज्ञानाच्या आसक्तीने तो बद्ध करतो. येथे सत्वगुणाचे निर्मळ, प्रकाशक आणि निर्दोषी असे 3 गुण सांगितलेले आहेत. या पार्श्वभूमीवर अर्जुनाला अनघ म्हणजे स्वच्छ मनाचा, सरळ मनाचा, निष्पाप मनाचा, निर्दोष वृत्तीचा अशा अर्थी संबोधले आहे. अर्जुन याचा अर्थच मुळी सरळ स्वभावाचा असा आहे. यामुळेच हा अनघ अर्जुन भगवंत श्रींना आपल्या मनात आलेले सर्व काही मोकळेपणाने विचारत आहे आणि सांगतही आहे. त्याने कुठेही आडपडदा ठेवलेला नाही. आपल्या मनात आलेल्या सर्व शंका तो अश्राप भावनेने भगवंत श्रींना विचारत आहे. त्याचा हा अनघ स्वभाव ओळखून तो विश्वेश्वर आपल्या प्रिय शिष्याचे समाधान होईपर्यंत उत्तरे देत आहे. सत्वगुण निर्मळ आहे. सत्वगुणीचे मन निर्मळ असते. त्यात पाप, छक्के पंजे नसतात. कोणावर कुरघोडी करायची नसते. आपले प्राप्त आयुष्य भगवंत श्री जसे देत आहेत तसे स्वीकारून सत्वगुणी प्रभू सेवेत मग्न असतो. सत्वगुण प्रकाशक आहे. सत्वगुणीच्या देही नेहमीच योग ऊर्जा निर्माण होत असते. ती त्याच्या आध्यात्मिक जीवनाला उपयुक्त असते. उपासनेला ती पूरक असते. ही योग ऊर्जा साधकाला भौतिक जीवनात वावरताना प्रमादापासून दूर ठेवते. निर्मळ असल्यामुळे त्याच्या सत्वगुणी जीवनातून तमोगुणीचे आणि रजोगुणीचे जीवनाला अपायकारक असलेले दर्शन होत असते. त्यामुळे तो आशापासून स्वाभाविकच दूर राहतो. तो मुक्तीच्या मार्गावर असतो. मुक्तीपासून अगदी जवळ आलेला असतो. सत्वगुण निर्दोष आहे. सत्वगुणींमध्ये शोधूनही दोष सापडत नाही. त्याचे विचार शुद्ध असतात. त्याचे आचरण शुद्ध असते. तो रिपूंच्या आहारी जात नाही. त्यामुळे तो विकारांना बळी पडत नाही. सत्वगुणी निर्मळ, प्रकाशक आणि निर्दोषी असूनही तो आत्म्याला बद्ध करतो. आत्म्याच्या मुक्तीच्या मार्गात अडथळा निर्माण करतो. कारण सत्वगुण हाही एक गुण असतो आणि तो त्याच्यात सतत शिल्लक राहतो. त्यामुळे जेव्हा काही अस्वस्थ होण्यासारखे घडते तेव्हा शांती नसल्यामुळे सत्वगुणी बेचैन होतो. गोंगाटात, गडबडीत, गोंधळात आल्यावर एकांत नसल्यामुळे तो विचलित होतो. याचा अर्थ त्याला शांततेची, एकांताची अभिलाषा असते. सत्वगुणीला भगवंताचा बोध झालेला असतो. त्याला आत्मज्ञान झालेले असते. सर्वसामान्य जन हे संसारी आणि लोभी असतात. ते आत्मज्ञानी नसतात. त्यामुळे सत्वगुणी हा अशा सर्वसामान्य जनात जरा निराळा उठून दिसतो. 4 जण सत्वगुणीला मान देत असतात. या अशा निराळेपणाचा सत्वगुणीला अभिमान असतो. त्याला मान सन्मानाची आसक्ती असते. भगवंत श्री सांगत आहेत की याच अभिलाषेने, अभिमानाने, आसक्तीने सत्वगुणी आत्म्याला बद्ध करतो. त्याच्या आसक्ती किंवा अभिलाषा, अभिमान या इच्छा, वासना आत्म्याला भोगापवर्गतेत अडकवतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात बद्ध करतात. याचा अर्थ मुक्तीसाठी सत्वगुण पुरे होत नाही. त्यासाठी त्याच्या अतीत जावे लागते. हरिओम.